तर भाजप आमदार राम कदम हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राम कदमजी, बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा शिंदेंचा कट असल्याचं खासदार संजय राऊत म्हणतायत. श्रीमान उद्धव ठाकरे गटाचे हे प्रवक्ते सकाळ दुपार संध्याकाळ यांची अशी वक्तव्य असतात की जी वक्तव्य चीड आणणारी आणि एका वेगळ्या बालक बुद्धीतून निर्माण झालेली वक्तव्य असतात. आता स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं पूर्ण जीवन जर पाहिलं तर त्यागपूर्ण आणि समर्पित असं जीवन आहे. हजारो नव्हे तर लाखो लोकांची, कोट्यावधी लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. आणि अशा स्वर्गीय माणसाबद्दल थोर व्यक्तीबद्दल देखील त्यांचे असे एवढे गलिच्छ विचार असतील तर या विचारांना श्रीमान उद्धव ठाकरे थांबवत का नाही हा पहिला प्रश्न. आणि एकदा नाही होत आहे. ही जी त्यांच्या मनात असलेली जी घृणा आहे ती वारंवार व्यक्त होते. आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांबद्दल नाही, स्वर्गीय बाळासाहेबांबद्दल यांनी काय केलं. बाळासाहेब स्वतः सांगितलं होतं की माझी जर शिवसेना काँग्रेस जर कधी जाईल तर मी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना नावाचं दुकान बंद करेल. हे बाळासाहेबांचं विधान होतं ना. त्यामुळे जे लोक स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे राहिलेले नाहीत त्या आनंद दिघे साहेबांना वंदनीय पूजने कसे म्हणू शकतील. जे बाळासाहेबांचे हयातीतले राजकीय शत्रू शरद पवार असतील, गांधी परिवार असेल, त्यांच्या मांडीवर जाऊन बसणारे आणि त्यांचे प्रवक्ते म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ बोलणारे त्यांच्यावरती काय आपण बोलायचं. लोकसभेचे यांचे खासदार निवडून आले, पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले, विसरलं नाही अजून महाराष्ट्र. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना मानणारे सगळे कार्यकर्ते ते आता हळूहळू भाजपमध्ये आले किंवा खऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले. त्यांच्यावर लोकच उरली नाहीत. याला कारण यांनी यांचे विचार बदलले, हिंदुत्व पूर्णपणे सोडून दिले. ते फक्त एकच त्यांच्या ह्याच्यात आहे, घृणा घृणा आणि घृणा. ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न विचारतात, जे देशाच्या सैनिकांवर संशय व्यक्त करतात. अगदी अशाबद्दल काय बोलायचं आपण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.